नमस्कार. फनी प्रवीण यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. कालच्या व्हिडिओमध्ये आपण EWSचे जे प्रोजेक्ट आहे, जे प्रोजेक्टला कनेक्टिव्हिटी आहे, ते आपण कालच्या व्हिडिओमध्ये EWSच्या प्रोजेक्टची माहिती आपण बघितलेली आहे. आज आपण जे LIGचे जे प्रोजेक्ट आहेत, LIGचे जे प्रोजेक्ट आहेत, प्रोजेक्टला कनेक्टिव्हिटी कशी आहे याची माहिती आपण पाहणार आहोत. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे या सिडको लॉटरीचे पूर्ण नोटिफिकेशन तुम्हाला येत जातील. वेळोवेळी जे टप्प्याटप्प्याने तुम्हाला आता पुढे प्रोसेस करावी लागतात ते. तर LIGचे लोकेशन कुठे या लॉटरीमध्ये जे 26,000 घरांची जी लॉटरी निघालेली होती, त्या लॉटरीमध्ये बघा आपण बघू. सर्वात पहिले वाशी ट्रक टर्मिनल, इथे LIGचा प्रोजेक्ट आहे. खारघर बस टर्मिनल, इथे सुद्धा प्रोजेक्ट आहे. मानसरोवर रेल्वे स्टेशन, खांदेश्वर रेल्वे स्टेशन, पनवेल बस टर्मिनल, खारकोपर प्लॉट नंबर 3 आणि तळोजा सेक्टर 37A. हे बघा, ही LIG मध्ये जी घरे आहेत हे त्या लोकेशनची घरे आहेत. आणि या सर्व लोकेशनचे जे सॅम्पल फ्लॅट आहेत, जे लोकेशन वाईज जे मी स्वतः मोबाईलमध्ये जाऊन म्हणजे स्वतः मोबाईलमध्ये शूटिंग करून मी या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. जर तुम्हाला बघायचं असेल तर या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही सर्व LIG टाईपचे जी घरे आहेत ते सॅम्पल फ्लॅट विथ म्हणजे आजूबाजूचे एरिया मी कव्हर केलेला आहे, ते तुम्ही बघू शकता. आता उदाहरणार्थ तुम्ही या सर्व प्रोजेक्टला कनेक्टिव्हिटी काय असणार आहे, तर आपण सर्व पूर्ण माहिती हे एक प्रोजेक्टची माहिती आपण पाहणार आहोत. बघा, LIG मध्ये जी घरे उपलब्ध करून देण्यात आलेली हे 322 स्क्वेअर फीटची घरे आहेत. फक्त याला अपवाद आहे तळोजा सेक्टर 37A, कारण की येथे 398 स्क्वेअर फीटचे घरे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. 1 BHKचीच घरे आहेत. आणि हे इथे 816 फ्लॅट उपलब्ध करून देण्यात आलेले आणि 34 लाख रुपये घरांची किंमत आहे. बघा, आपण सर्वप्रथम आता वाशी ट्रक टर्मिनल या प्रोजेक्टला कनेक्टिव्हिटी बघू. येथे 3131 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. वाशी ट्रक टर्मिनलला लागून एक्झॅक्ट हे वाशीचं APMC मार्केट आहे. आणि वाशी त्यानंतर कांदा मार्केट, बटाटा मार्केट, फळ मार्केट हे आहे. आणि समोर हे जे आपल्याला वाशी रेल्वे स्टेशनपासून वाशी ट्रक टर्मिनलला जी बस आहे ते 10 मिनिटामध्ये पोहोचू शकते. आणि ऑटो जर केलं तर सुद्धा आपण 10 मिनिटामध्ये पोहोचू शकतो. जर तुम्हाला पायी चालायचं असेल, वॉकिंग करायचं असेल, तर तुम्ही 15 ते 20 मिनिटामध्ये या प्रोजेक्टला पोहोचू शकता. एक्झॅक्ट या प्रोजेक्टच्या समोर जो इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप आहे तो पण आहे. मी अलीकडेच या वाशी ट्रक टर्मिनलचा सॅम्पल व्हिडिओ आणि या प्रोजेक्टला व्हिजिट केलेली आहे. या चॅनलवरती मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, ते तुम्ही बघू शकता. त्यानंतर खारघर बस टर्मिनल, इथे 340 फ्लॅट उपलब्ध करून देण्यात आलेले. इथे EWSची पण घरे आहेत. या खारघर बस टर्मिनलला सुद्धा कनेक्टिव्हिटी आहे. बघा, समोर डीमार्ट आहेत, रिलायन्स डिजिटल आहेत, इंटरनॅशनल वेबगोड स्कूल आहेत, इंटरनॅशनल फुटबॉल स्टेडियम आहे, इंटरनॅशनल गोल्फ कोर्स आहे. त्यानंतर खारघर गाव हे मेट्रो स्टेशन आहे. नवी मुंबईमधील एकमेव मेट्रो लाईनमधील जे मेट्रो स्टेशन एक्झॅक्ट प्रोजेक्टला लागूनच आहे. आणि या प्रोजेक्टच्या खाली जलतरण तलाव सुद्धा आहेत. म्हणजे ही अशी कनेक्टिव्हिटी या प्रोजेक्टला आहे. याचा पण मी व्हिडिओ या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. मी स्वतः व्हिडिओ काढलेला आहे, त्या तुम्ही बघू शकता. 43 नंबरची बस डायरेक्ट या प्रोजेक्टला लागूनच जाते, असा हा प्रोजेक्ट आहे. त्यानंतर मानसरोवर रेल्वे स्टेशन, मानसरोवर रेल्वे स्टेशनला लागून जे प्रोजेक्ट आहेत त्याची पण माहिती आपण पाहणार आहोत. बघा, मानसरोवर रेल्वे स्टेशन हा असा प्रोजेक्ट आहे की या प्रोजेक्टला लागूनच 840 फ्लॅट उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. आणि 41 लाख रुपये घरांची किंमत ठेवण्यात आलेली आहे. 840 फ्लॅट उपलब्ध आहे, 41 लाख रुपये घरांची किंमत आहे. आणि हे या प्रोजेक्टला लागूनच रेल्वे स्टेशन आहे, म्हणजे असे आपल्याला सांगता येते. त्यानंतर खांदेश्वर रेल्वे स्टेशन, इथे 1470 फ्लॅट उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. आणि हे सुद्धा खांदेश्वर रेल्वे स्टेशनला लागूनच हा प्रोजेक्ट आहे. म्हणजे आपल्याला असं सांगता येते की हा सुद्धा प्रोजेक्ट हा रेल्वे स्टेशनला लागून आहे असे आपल्याला सांगता येते. त्यानंतर जो प्रोजेक्ट येतो बघा, पनवेल बस टर्मिनल. पनवेल बस टर्मिनलला 172 फ्लॅट उपलब्ध करून देण्यात आलेले. या पनवेल बस टर्मिनल हा या लॉटरीमध्ये जी घरे आहेत याच्यासाठी खूप सारे कमेंट आलेले आहेत. बघा, पनवेल बस टर्मिनल हे सेक्टर 8 मध्ये जी खांदा कॉलनी आहे, या खांदा कॉलनीमध्येच हा प्रोजेक्ट आहे. आणि या प्रोजेक्टला लागून एक्झॅक्ट बघा रेल्वे स्टेशन आणि बस स्टॉप याचं पण मी सॅम्पल फ्लॅट आणि व्हिडिओचं जे जी सोसायटी आहेत म्हणजे जे सेक्टर जे काम सुरू आहे त्याचा पण मी व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तुम्ही बघू शकता. रेल्वे स्टेशन आणि बस स्टॉप एक्झॅक्ट 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावरती आहे. पुढे चालून पनवेल रेल्वे स्टेशन हे खूप मोठं टर्मिनल्स बनणार आहेत. म्हणजे इथून मेल, एक्सप्रेस, लोकल जो WDFC जो प्रोजेक्ट आहे वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर,
जे JNPT ते दादरी इथून हा प्रोजेक्ट रेल्वे म्हणजे पनवेलच्या रेल्वे स्टेशनमधूनच ट्रॅक टाकून हे पुढे जाणार आहे. म्हणजे पनवेलचं जे प्लॅटफॉर्म आहे ते जवळपास तिथं 10 ते 12 प्लॅटफॉर्मचं काम सुरू म्हणजे सुरुवात आहे. म्हणजे पुढे चालून या प्रोजेक्टला पण खूप डिमांड येणार आहे. म्हणजे पनवेल बस टर्मिनल हा सुद्धा एक्झॅक्ट प्राईम लोकेशनला असलेला प्रोजेक्ट आहे. त्यानंतर खारकोपर प्लॅट नंबर 3 येथे 2113 घरं उपलब्ध करून देण्यात आलेले आहे आणि हे खारकोपर रेल्वे स्टेशनला एक्झॅक्ट लागूनच आहे. कारण की बघा इथे सुद्धा जे 2113 उपलब्ध करून देण्यात आल्या LIG टाईपमध्ये हे सुद्धा खारकोपर रेल्वे स्टेशनला लागून असलेला प्रोजेक्ट आहे. त्यानंतर येतो तळोजा सेक्टर 37A. इथे सर्वात 1 BHK मध्ये सर्वात जास्त एरिया जर कुठे असेल या लॉटरीमध्ये तर हा तळोजा सेक्टर 37A 398 स्क्वेअर फूटची घरे आहे आणि 816 फ्लॅट उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. ह्या लॉटरीमधील 1 BHK मधील सर्वात जास्त एरिया असलेली ही तळोजामधील घरे आहेत. 34 लाख रुपये घरांची किंमत ठेवण्यात आलेली आहे. बघा ही 34 लाख रुपये म्हणजे जे 2023-24च्या लॉटरीमध्ये जी घरे निघालेली होती 322 चौरस फुटांची LIG टाईपची, त्या घरांची किंमत 32 लाखच्या दरम्यान होती आणि ही 398 स्क्वेअर फूट आहे. त्यामुळे हा जो सॅम्पल फ्लॅट आहे, या सॅम्पल फ्लॅट पण आणि या सोसायटीचं पण पूर्ण मी या व्हिडिओमध्ये कव्हर केलेलं आहे. या चॅनलवरती ते तुम्ही बघू शकता. जवळपास LIG मध्ये जी घरे आहेत 8,862 हे 26,000 घरांच्या लॉटरीमध्ये LIG टाईपची घरं उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आणि जे राहिली गोष्ट 2 BHK ची घरे या लॉटरीमध्ये 2 ठिकाणी देण्यात आलेली आहे. म्हणजे 2 लोकेशनला घरे आहेत. एक म्हणजे खारघर रेल्वे स्टेशन, दुसरं तळोजा सेक्टर 37B. बघा खारघर रेल्वे स्टेशन इथे जी घरे आहेत ही 540 स्क्वेअर फुटाची घरे आहेत आणि 1803 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि 97 लाख रुपये घराची किंमत आहे. बघा खारघर रेल्वे स्टेशनला एक्झॅक्ट लागून जो नवी मुंबईमधील जो कोस्टल रोड आहे तो या खारघरच्या प्रोजेक्टला उत्तम कनेक्टिव्हिटी आहे. आणि खारघर रेल्वे स्टेशनपासून जे नवी मुंबई एअरपोर्ट आहे जे जवळपास 10 ते 11 किलोमीटर आहे असं आपल्याला सांगता येते. म्हणजे या प्रोजेक्टला रेल्वे स्टेशन, एअरपोर्ट, कोस्टल रोड अशी उत्तम कनेक्टिव्हिटी लाभलेली आहे. 97 लाख रुपये घराची किंमत आहे, पण एरिया पण 540 स्क्वेअर फूटचा बिग फ्लॅट म्हणून आपल्याला असं सांगता येईल, जो मी या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तुम्हाला जर बघायचं असेल तर तुम्ही या चॅनलवरती जाऊन तुम्ही बघू शकता. नालंदा इम्पेरियल असे या प्रोजेक्टला नाव देण्यात आलेले आहे. यानंतर येतो तळोजा सेक्टर 37B. बघा इथे सुद्धा 540 स्क्वेअर फूटची घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि इथे फक्त 8च फ्लॅट आहे. जे या लॉटरीमध्ये 2 BHK ची घरे आहेत तळोजामध्ये हे फक्त 8च फ्लॅट उपलब्ध करून देण्यात आलेले आहे आणि 46 लाख रुपये घरांची किंमत ठेवण्यात आलेली आहे. म्हणजे या लॉटरीमध्ये 2 BHK ची जी घरे आहेत 1813 टोटल. या एक तर खारघर रेल्वे स्टेशनला 1803 आणि हे 8 फ्लॅट म्हणजे टोटल 1811 फ्लॅट उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. अशी ही या LIG टाईपची जी घरे आहेत याची अशी उत्तम कनेक्टिव्हिटी आपल्याला सांगता येते. तर असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुमच्या काही प्रोजेक्टविषयी काही प्रश्न निर्माण होत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये प्रश्न विचारा, आम्ही तुम्हाला त्याचे उत्तर देऊ. व्हिडिओ वॉच केल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.